माझे नाव भावना आहे. जेव्हा मी जन्माला आली तेव्हा गरिबीने माझे स्वागत केले, पण तरीही मी आनंदी होती. मी माझ्या आईवडिलांच्या घरी राहत होती. आम्ही 3 बहिणी होतो आणि मला फक्त एकच भाऊ होता, जो माझ्यापेक्षा खूप लहान होता. मला 2 मोठ्या बहिणी होत्या आणि मी तिसरी. माझ्या कुटुंबाचे माझ्यावर खूप प्रेम होते. आमच्या घरात खूप समस्या होत्या. या सर्व समस्या असूनही माझ्या पालकांनी मला शिक्षण दिले. त्यांनी माझ्यासाठी जे काही करता येईल ते केले. माझ्या मोठ्या बहिणीला अभ्यासात रस नव्हता, पण ती घरी शिवणकाम करायची आणि तिच्या कमाईतून तिचे सर्व छंद पूर्ण करायची. माझी धाकटी बहीण सरकारी शाळेत शिकत होती. मला सुरुवातीपासूनच चांगल्या शाळेत शिकण्याची आवड होती, पण सरकारी शाळेत शिकायचे नसल्याने माझ्या वडिलांनी मला लहानपणापासूनच खाजगी शाळेत प्रवेश दिला होता. मी माझ्या पालकांना नेहमी सांगायची की मला एका चांगल्या आणि मोठ्या शाळेत शिकायचे आहे, जिथे पुस्तके महाग आहेत आणि शिक्षकही खूप हुशार आहेत. शाळाही खूप मोठी आहे. मी कोणत्या प्रकारच्या शाळेबद्दल बोलत आहे हे माझ्या पालकांना समजले. लहानपणापासूनच शिक्षणाकडे माझा कल त्यांना दिसला, म्हणून माझे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी मला पाठिंबा दिला. माझ्यावर खूप प्रेम केले आणि मी मोठी झाल्यावरही त्यांनी मला चांगले शिक्षण दिले. माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींचे लग्न झाले होते. त्यांना चांगले सासर मिळाले होते. त्यांना फक्त माझ्या 2 हुशार बहिणींमध्ये रस होता. आम्ही गरीब आहोत याची त्यांना काळजी नव्हती. त्यांनी हुंडा न घेता आणि माझ्या पालकांना पैसे खर्च करू दिले नाही. माझ्या आईवडिलांनी स्वतःला खूप भाग्यवान मानले की त्यांच्या दोन्ही मोठ्या मुलींना चांगले पती आणि चांगले सासर मिळाले. त्यांनी माझ्यासाठीही असेच विचार केले. मी सुरुवातीपासूनच लग्न करण्यास नकार देत होते, कारण मला शिक्षण घ्यायचे होते आणि पुढे जायचे होते. मला घर सांभाळायचे नव्हते. शिक्षण घेतल्यानंतर मला सक्षम व्हायचे होते आणि मला नोकरीही करायची होती. मला वाटले की माझ्या पालकांनी माझ्या लहानपणापासूनच आतापर्यंत मी जे काही सांगितले ते सर्व काही ऐकले आहे. ते माझे लग्न इतक्या लवकर करणार नाहीत किंवा ते माझ्या इच्छेविरुद्ध माझे लग्न करणार नाही. पण हे अजिबात घडले नाही. एक वेळ अशी आली जेव्हा मी माझे पदवीधर शिक्षण पूर्ण केले आणि माझ्या पालकांनी माझ्यासाठी एक जोडीदार शोधला आणि म्हणाले, बेटा, ही आमच्या सन्मानाची बाब आहे. तुला इथेच लग्न करावे लागेल. खरं तर ज्यांच्या घरातून माझा प्रस्ताव आला होता ते माझ्या वडिलांचे ओळखीचे होते. तो मुलगा चांगला आणि शिकलेला होता, पण बहुतेकदा शहराबाहेर काम करायचा. माझ्या कुटुंबाला यात कोणतीही अडचण नव्हती. त्यांना मुलगा दिसायला सुंदर आणि सुशिक्षित हवा होता आणि त्यांची मुलगी अशा मुलांशी चांगली जमवून घेईल असे त्यांना दिसून आले. त्यांनी माझ्या संमतीशिवाय माझे लग्न निश्चित केले. मी त्यांना अनेकदा सांगितले की तुम्ही सर्वांनी माझे ऐका की मला शिक्षण घ्यायचे आहे. पण ते म्हणाले की तुझे पदवीधर शिक्षण पूर्ण झाले आहे. शिक्षण घेतल्यानंतर तू काय करशील? सासरच्या घरी गेल्यानंतर तुला स्वयंपाकघरच सांभाळावे लागेल. आमची अशी इच्छा आहे की तू नेहमी तुझ्या सासरच्या घरात आनंदी राहावीस. जसे तुझ्या दोन्ही बहिणी तिथे चांगल्या प्रकारे संसार करत आहेत आणि आनंदी आहेत. आम्हाला तुझ्याकडूनही असेच काहीतरी अपेक्षित आहे. आता मला माझ्या पालकांची इच्छा मान्य करावी लागली, कारण मी गरीब असूनही त्यांनी माझ्या लहानपणापासून माझ्यासाठी खूप काही केले होते. माझ्या आईवडिलांना मी माझ्या सर्व बहिणींमध्ये सर्वात जास्त प्रिय होते आणि हेच कारण होते की मला त्यांची इच्छा मान्य करावी लागली. आणि त्यानंतर त्यांच्या आनंदासाठी मी माझे शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न सोडून दिले. मला सरकारी नोकरी करायची होती, पण मला वेळ हवा होता आणि माझ्या कुटुंबाला मी पुढे शिक्षण घ्यावे किंवा नोकरी करावी असे वाटत नव्हते. त्यांना मी फक्त लग्न करून माझ्या सासरच्या घरी जावे असे वाटत होते. मला वाटायचे की माझे सासरचे लोक सुशिक्षित आहेत. कदाचित मी माझ्या नवऱ्याशी बोलली तर तो मला काम करण्याची आणि पुढे अभ्यास करण्याची परवानगी देईल. मी ते योग्य वेळी सोडले आणि विचार केला की जर माझे नशीब चांगले असेल तर माझा नवरा नक्कीच माझी इच्छा पूर्ण करेल. सध्या माझ्या लग्नाची तयारी सुरू झाली होती.
माझ्या लग्न झालेल्या बहिणीही आमच्या घरी माझ्या लग्नाचा आनंद घेण्यासाठी आल्या होत्या. जिथे माझ्या आईवडिलांनी माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींना हुंडा दिला नव्हता, माझ्या सासरच्यांनी माझ्या आईवडिलांना हुंडा देण्यास नकार दिला नाही. म्हणून माझा हुंडा देण्याची व्यवस्था केली जात होती. इथे माझ्या नवऱ्याशिवाय माझे सासू सासरे आणि एक तरुण नणंद होती. जेव्हा मी माझ्या सासरच्या घरी आली तेव्हा मला दिसले की येथील वातावरण माझ्या घरापेक्षा खूप वेगळे होते. इथे मला डोक्यावरून पदर काढण्याचीही परवानगी नव्हती. माझ्या कुटुंबाने कशी तरी माझ्यासाठी हुंड्याची व्यवस्था केली आणि मग माझ्या लग्नाचा दिवसही आला आणि मी माझ्या सासरच्या घरी आली. सर्व पाहुणे निघून गेल्यावर मला माझ्या खोलीत पाठवण्यात आले. लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या नवऱ्याचे वागणे मला खूप विचित्र वाटले, कारण तो खोलीत आला होता आणि त्याचे माझ्याशी वागणे अजिबात चांगले नव्हते. खोलीत येताच तो माझ्याशी अनावश्यक काहीही बोलला नाही. त्याने फक्त माझ्याशी जबरदस्ती केली आणि नंतर बाजूला होऊन झोपी गेला. त्याच्याकडे पाहून मला अजिबात वाटले नाही की तो सुशिक्षित आहे, कारण सुशिक्षित लोकांमध्ये काहीतरी शिष्टाचार असतात. आता तो कसाही होता, तो माझा नवरा होता आणि मी या घरात आले होते. या घरातील लोकांना मला स्वीकारावेच लागले आणि मलाही या लोकांशी त्याच पद्धतीने वागावे लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी फ्रेश व्हायला गेले. मी माझ्या खोलीतून बाहेरही पडले नव्हते की माझ्या सासूबाईंनी जोरात दार वाजवायला सुरुवात केली. मी दार उघडताच ते ओरडून म्हणाली, "तू कुठे आहेस? किती वेळ दाराची बेल वाजवत आहेस? उठ, आज तुझा स्वयंपाकघरात पहिला दिवस आहे आणि तुला आपल्या सर्वांसाठी नाश्ता बनवायचा आहे." त्यांचा बदललेला दृष्टिकोन आणि वागणूक पाहून मला धक्काच बसला. मी नवविवाहित वधू आहे असे मला अजिबात वाटले नाही. असं वाटत होतं की मी इथे वर्षानुवर्षे राहत आहे आणि आज मला उठायला उशीर झाला आणि माझ्या सासूबाईंनी मला फटकारले. ते खूप विचित्र लोक होते. नवविवाहित वधूचा कोणीही आदर करत नव्हतं. मी हे सहन केले आणि तयार होऊन खोलीबाहेर आल्यावर मी लगेच स्वयंपाकघरात गेले. या घरात माझा पहिला दिवस होता आणि आज मी स्वतःच्या हातांनी सर्वांसाठी नाश्ता बनवला. पण मी नाश्ता केला की नाही हे विचारण्यासाठीही कोणी तिथे नव्हते. मला असे वाटायचे की या घरात कोणीही माणसे राहत नाही, कारण कोणीच नीट बोलत नव्हते. इथे आलेल्या पाहुण्यांनी माझ्या सौंदर्याचे कौतुक केले. कदाचित माझ्या सौंदर्यामुळेच माझ्या सासूने तिच्या मुलासाठी मला निवडले असेल. पण हळूहळू मी या घरात माझे दिवस घालवत असताना मला कळाले की या लोकांना त्यांच्या घरासाठी सुनेची गरज नव्हती, तर त्यांना एका मोलकरणीची गरज होती. कारण मी इथे कामात इतकी गुंतले होते की मला स्वतःबद्दल विचार करायला वेळच मिळाला नाही. दुसरीकडे माझ्या नवऱ्याच्या वागण्याने मला अस्वस्थ केले होते. मला वाटलं होतं की मला कोणाकडून प्रेम मिळेल की नाही, पण माझ्या नवऱ्याकडून ते नक्कीच मिळेल. तो असा माणूस होता जो फक्त स्वतःच्या फायद्यासाठी माझ्या जवळ येत असे. जर त्याला काही काम असेल तर तो मला सांगायचा आणि याशिवाय तो घराबाहेर पडायचा आणि फक्त रात्रीच घरात प्रवेश करायचा. मला माझ्या नवऱ्याचे वागणे अजिबात आवडले नाही. माझ्या लग्नाचे ते सुरुवातीचे दिवस होते आणि तो माझ्याकडे दुर्लक्ष करत होता. मी त्याच्याशी अनेक वेळा बोलण्याचा प्रयत्न केला आणि मी त्याला असेही सांगितले की तुझ्या या वागण्याने माझे मन तुटले आहे. हे लग्न तुझ्या इच्छेविरुद्ध झाले आहे की मी तुला आवडत नाही. तुला जे हवे ते सांग. तो म्हणाला की हे लग्न माझ्या संमतीनेच झाले आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यांनी मला कोणत्याही प्रकारे जबरदस्ती केली नाही. आणि राहिली तुझी गोष्ट, मला तू आवडतेस की नाही? तू एक चांगली मुलगी आहेस. मला तू आवडतेस आणि म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केले. मी म्हणाली, मग तू माझ्यासोबत असे का राहत नाहीस, जसे प्रत्येक नवरा आपल्या पत्नीसोबत असतो? तो म्हणाला, बघ, तू माझ्याकडून अशी अपेक्षा करू नकोस की मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेन. तुझ्याभोवती फिरेन, तू जे काही बोलशील ते मान्य करेन आणि तुझे सर्व काही सहन करेन. मी त्या मुलांपैकी नाही. मी नेहमीच माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो. स्त्रीचे एकमेव कर्तव्य म्हणजे तिच्या पतीची काळजी घेणे,
सासू सासऱ्यांची सेवा करणे आणि तिच्या मुलांना वाढवणे. जर तूही तुझे घर अशाच प्रकारे सांभाळले तर तुला येथे राहण्यास कोणतीही अडचण येणार नाही. मी म्हणाले, काय म्हणताय? तुमची विचारसरणी अशी आहे की स्त्री फक्त मुलांना जन्म देण्यासाठी, तिच्या पालकांची सेवा करण्यासाठी आणि तिच्या पतीचे काम करण्यासाठी असते? त्याने खांदे उडवले आणि म्हणाला, हो, असंच काहीतरी. मी म्हणाले की असं काही नाही. स्त्रीच्याही काही इच्छा असतात. जेव्हा ती तिच्या सासरच्या घरी येते तेव्हा तिच्या डोळ्यात खूप स्वप्ने असतात. तिचे सर्वात मोठे आणि पहिले स्वप्न म्हणजे तिला तिच्या पतीकडून प्रेम आणि आदर मिळावा. पण तू माझ्याकडे बघतही नाहीस. मला वाटत नाही की तुम्ही सुशिक्षित आहात, कारण सुशिक्षित लोकांचे विचार तुमच्यासारखे नाहीत. तू खूप वाईट विचारसरणीचा माणूस आहे. माझ्या या उत्तरावर माझ्या नवऱ्याला खूप राग आला. तो ओरडला आणि म्हणाला, मग तुला काय हवंय? मी तुझ्याभोवती फिरत राहीन आणि तुला माझ्या डोक्यावर नाचवायला लावेन? बघ, मी तुला आधीच सांगितलं आहे की माझ्याकडून अशा गोष्टींची अपेक्षा करू नकोस. जर तुला माझ्या घरात राहायचं असेल तर तुला मी आणि माझ्या कुटुंबाने सांगितल्याप्रमाणे वागावं लागेल, नाहीतर तू तुझ्या घरी जाऊ शकतेस. योगेश काय म्हणाला होता त्याचे बोलणे ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने इतक्या सहजपणे सांगितले होते की तू तुझ्या घरी जाऊ शकतेस. आता मला कळाले की या घरात खूप वाईट विचारसरणीचे लोक राहतात. माझ्या आईवडिलांना वाटले होते की मी माझ्या बहिणींप्रमाणे इथे खूप आनंदी राहीन, पण इथे तसं काहीही नव्हतं. इथे माझ्या सासूबाई मला कमी हुंड्यासाठी वारंवार टोमणे मारत होत्या आणि माझा नवरा पैसे कमवण्यासाठी दिवसभर घराबाहेर राहायचा. या घरात कोणालाही माझ्या आनंदाची पर्वा नव्हती. जरी माझ्या पतीने मला कधीही काहीही करण्यापासून रोखले नाही, परंतु जेव्हा जेव्हा मला घराबाहेर जावे लागे किंवा काही करावे लागे तेव्हा मला जाण्यापूर्वी घरातील सर्व कामे पूर्ण करावी लागायची. इथे कोणीही माझी काळजी घेतली नाही. मी संपूर्ण दिवस घरातील कामे करण्यातच घालवायचे. जेव्हा मी माझ्या आईवडिलांच्या घरी गेले आणि मला विचारले गेले की माझ्या सासरच्या घरात मी आनंदी आहे की नाही, तेव्हा मी त्यांना खरे सांगितले आणि म्हणाले की तुम्हाला वाटले की माझ्या दोन्ही बहिणी त्यांच्या सासरच्या घरात आनंदी आहेत म्हणून मीही आनंदी असेन. जसे पाचही बोटे सारखी नसतात त्याचप्रमाणे प्रत्येक मुलीचे नशीब सारखे नसते. माझ्या सासरच्या घरी माझ्यासोबत जे काही घडले ते मी त्यांना सांगितले. हे सर्व ऐकून माझ्या वडिलांना खूप मोठा धक्का बसला. त्यांनी मला सांगितले की ते माझ्या सासरच्यांशी जाऊन त्यांना काय हवे आहे याबद्दल बोलतील. पण मी नकार दिला आणि म्हणाले की आता तुम्हाला काहीही करण्याची किंवा बोलण्याची गरज नाही. तुम्ही लोकांनी माझे लग्न फक्त यासाठी केले की मी तिथे आनंदी राहावे आणि जुळवून घ्यावे. म्हणून मी तिथे आनंदी राहण्याचा आणि जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्व ऐकून माझ्या कुटुंबातील सदस्यांना खूप वाईट वाटले की त्यांची मुलगी तिथे आनंदी नाही. हळूहळू माझ्या लग्नाला 2 महिने झाले होते, कारण माझा नवरा बहुतेक शहराबाहेर काम करायचा. आतापर्यंत त्याला शहराबाहेर राहून कोणतेही काम मिळाले नव्हते, पण आता त्याला कामासाठी दुसऱ्या शहरात जावे लागत होते. माझ्या नवऱ्याची उपस्थिती मला खूप त्रास देत असे, कारण तो माझ्यासोबत असला तरी तो तिथे नव्हता. त्याने मला सांगितले की मी 2-3 दिवसासाठी लखनौला जात आहे. तू इथे माझ्या कुटुंबाची काळजी घे. माझ्या पतीला नेहमीच त्याच्या कुटुंबाची काळजी वाटत असे. त्याने आपले सामान बांधले होते आणि तो घराबाहेर पडत होता. त्याने एकदाही माझ्याकडे मागे वळून पाहिले नाही. त्याने त्याच्या पालकांचे आशीर्वाद घेतले, बहिणीच्या डोक्यावर हात ठेवला आणि मग तो घराबाहेर पडला. माझ्या लक्षात आले होते की माझा नवरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असायचा. तो म्हणायचा की तो त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करतो. तो एका छोट्या कंपनीत काम करायचा. ती कंपनी कशाची होती आणि तो कोणते काम करत होता मला हे माहीत नव्हते आणि कोणी मला सांगतही नव्हते. माझा पती घरात एकमेव कमावणारा सदस्य होता, पण तरीही घराची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. हे लोक फक्त चांगले असल्याचे भासवत होते. इथे बनवले जाणारे जेवण खूपच सामान्य होते आणि माझ्यासोबत घडलेली सर्वात वाईट गोष्ट म्हणजे
माझी नणंद, माझ्या माहेरचे कपडे आणि माझ्या सासू सासऱ्यांचे काही दागिने इत्यादी वापरून पाहायची. मला तिचे वागणे अजिबात आवडले नाही. एके दिवशी मी माझ्या सासूबाईंकडे जाऊन तक्रार केली की माझ्या अनुपस्थितीत आणि माझ्या परवानगीशिवाय तुमची मुलगी माझ्या खोलीत जाते आणि माझे कपडे घालते. मला हे सर्व अजिबात आवडत नाही. माझे बोलणे ऐकून माझ्या सासूबाई खूप रागवल्या. त्या जोरात ओरडल्या, माझ्या जवळ आल्या आणि मला धक्का दिला आणि म्हणाल्या की माझ्या मुलीला दोष देण्याची तुझी हिंमत कशी झाली? या घरात जे काही आहे ते माझ्या मुलाच्या कमाईतून आहे आणि माझा मुलगाही तिचा भाऊ आहे आणि तिचा तिच्या भावावर तुझ्यापेक्षा जास्त हक्क आहे. जर तू जास्त बोलण्याचा प्रयत्न केलास तर मी योगेशला फोन करून तुझ्याबद्दल सांगेन आणि तुला चांगलेच माहिती आहे की त्याने तुला सांगितले आहे की तू इथे नीट राहा आणि आम्ही सांगतो तसे कर. मला कोणत्याही परिस्थितीत या घरात जुळवून घ्यावे लागले. मला हे लोक अजिबात आवडत नव्हते, पण तरीही माझे लग्न यशस्वी होण्यासाठी मला हे सर्व सहन करावे लागले आणि मला आशा होती की एक दिवस माझा नवरा माझ्यावर प्रेम करायला लागेल. पण आता जर माझा नवरा परत आला तरच माझ्यासोबत हे घडेल. माझ्या नवऱ्याने सांगितले होते की तो 3 दिवसासाठी लखनौला जाणार आहे, पण 15 दिवस उलटून गेले आणि तो अजूनही घरी आला नव्हता. तो माझ्याशी फोनवरही बोलला नाही. माझ्या सासूबाईंनी माझे माहेरला जाण्याचेही बंद केले होते. माझ्या घरातून कोणी मला भेटायला आले तर ती त्यांना सांगायची की तुमची मुलगी तुम्हाला भेटू इच्छित नाही. ती इथे इतकी आनंदी आहे की तिला तुम्हाला भेटण्याची गरजच नाही. माझ्या सासऱ्यांनी माझ्या वडिलांना ते खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितले होते. बाबांना खात्री होती की आता त्यांच्या मुलीच्या सासरच्या घरी सर्व काही ठीक आहे आणि ती इथे आनंदी आहे, पण प्रत्यक्षात तसे काहीही नव्हते. योगेश गेल्यानंतर मला जेवणही दिले गेले नाही आणि घरातील सर्व कामे करायला लावली गेली. मी माझ्या पतीसोबत ज्या खोलीत राहत होते ती खोलीही माझ्याकडून रिकामी करण्यास सांगण्यात आले. माझ्या सासूबाईंनी माझे सर्व सामान स्टोर रूममध्ये ठेवले होते आणि सांगितले होते की तुझ्या आईवडिलांच्या घरून कोणतेही खास सामान आलेले नाही, म्हणून कपडे तुझ्याकडेच ठेव. ही स्टोर रूम इतकी लहान होती की मला त्यात गुदमरल्यासारखे वाटायचे. मी माझ्या नशिबावर रडत असे की जेव्हा माझे कुटुंब माझे लग्न करून देत होते तेव्हा ते काय विचार करत होते आणि इथे माझ्यासोबत काय घडत होते. मला अभ्यास करायचा होता, पुढे जायचे होते, पण इथे आल्यानंतर मी पूर्णपणे थांबले होते. माझ्या सासरच्यांनी माझ्या नणंदचे लग्न ठरवले होते आणि लवकरच तिचे लग्न तिच्या प्रियकराशी झाले. हे सर्व त्यांच्यासाठी अगदी सामान्य गोष्ट होती. लग्न झाल्यावर तिचा नवराही आमच्या घरी राहू लागला. मला हे अजिबात आवडले नाही, पण इथे मी कोणालाही काही सांगू शकत नव्हते. इथे माझा आवाज बंद झाला होता. या घरात माझा दर्जा अगदी अशा मोलकरणीसारखा होता जी गप्प राहून मोलकरणीसारखे काम करायची आणि कधीही कोणाला काहीही सांगायची नाही. लग्नानंतर जी खोली माझी आणि माझ्या नवऱ्याची होती ती आता माझ्या नंदेची होती. तिच्या नवऱ्याची नजर अजिबात चांगली नव्हती हे माझ्या लक्षात आले होते. तो रात्री उशिरा घरी यायचा आणि त्याच्या तोंडातून दारूचा वास यायचा. कारण जेव्हा जेव्हा तो दार ठोकायचा तेव्हा मी दार उघडायचे. एके रात्री माझ्या नणंदचा नवरा दारू पिऊन घरी आला. तो माझ्याकडे खूप बारकाईने पाहू लागला. एका झटक्यात त्याने माझा पदर हातात घेतला आणि जमिनीवर फेकला आणि माझ्यावर झडप घातली. मला त्याचा राग आला आणि मोठ्या कष्टाने मी स्वतःला त्याच्यापासून सोडवले आणि खोलीत पळत गेले आणि रडू लागले की मला इथे आणखी किती समस्यांना तोंड द्यावे लागेल. 1 महिना उलटून गेला, पण योगेशचा पत्ता लागला नव्हता. तो त्याच्या कुटुंबाशी फोनवर बोलत होता, पण मी त्याच्याशी कधीच बोलत नव्हते. मी माझ्या सासूबाईंना अनेकदा सांगितले की मला त्याच्याशी बोलायचे आहे, पण तिने मला त्याच्याशी बोलू दिले नाही. त्याऐवजी तिने माझ्या नवऱ्याला सांगितले की तुझी पत्नी तुझ्याशी बोलू इच्छित नाही. आम्ही तिला खूप वेळा सांगतो की नवऱ्याशी बोलून घे, पण ती तुझ्यावर प्रेम करत नाही. ती काय करत आहे ते मला माहीत नाही. ती कुठल्या तरी बहाण्याने टेरेसवर जाते
आणि तासनतास तिथेच राहते. ती तिच्या खोलीच्या खिडकीजवळ उभी राहून आजूबाजूच्या मुलांकडे एकटक पाहते. माझ्या सासूबाईंचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती माझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगत होती, ज्या मी करतही नव्हते. माझ्या नंदेचा पती मला खूप त्रास द्यायचा. मी घरकाम करत असताना तो माझ्याभोवती फिरायचा. त्याची नजर माझ्यावर पडताना मला जाणवायचे आणि मला त्याचा खूप राग यायचा. कधीकधी तो माझा हात धरायचा आणि म्हणायचा की तू खूप सुंदर आहेस. गौरीमध्ये जे सौंदर्य नाही ते तुझ्यात आहे. मला एकदा तुझ्या सौंदर्याचा आनंद घ्यायचा आहे. मी घाबरले. त्याने माझा हात घट्ट धरला. मी ओरडण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात माझी नणंद आली आणि त्याने एका झटक्यात माझा हात सोडला. गौरीने त्याला विचारले की तू इथे काय करतोयस? त्याने काहीच उत्तर दिले नाही. तो म्हणाला, मी फक्त तुझ्या वहिनीला माझ्या साल्याबद्दल विचारत होतो की तो कधी येईल. बघ, लग्न झाल्यापासून मी माझ्या साल्याला पाहिले नाही आणि त्यानेही मला पाहिले नाही. तेव्हा गौरी म्हणू लागली की जर तुला भावाला भेटायला एवढी उत्सुकता आहे तर तू लखनौला जा, कारण भाऊ आता इथे येणार नाही. ती माझ्याकडे बघत असे म्हणाली. मी म्हणाले की तू काय म्हणतेस की योगेश इथे येणार नाही? ती म्हणाली की असं वाटतंय की तू माझ्या भावाचे मन जिंकू शकली नाहीस. बघ, तो 10 दिवसात येईन असं म्हणून निघून गेला. 2 महिने उलटून गेले आहेत आणि तो अजून आला नाही. तू कसली बायको आहे? तू तुझ्या नवऱ्याला आनंद देऊ शकली नाहीस. मी म्हणाले, मी या घरातील प्रत्येक सदस्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते, पण इथे कोणीही माझ्यावर आनंदी नाही, अगदी तुमचा भाऊही नाही. ती हसत हसत तेथून निघून गेली, पण तिचा नवरा अजूनही तिथेच होता. त्याने माझा हात धरला आणि म्हणाला, अरे, आम्ही इथे आहोत. तुला काळजी करण्याची गरज नाही. फक्त मी जे सांगतो ते मान्य कर आणि मी तुला आयुष्यभर आनंदी ठेवेन. याचा अर्थ त्याला माझ्याकडून काहीतरी हवे आहे. तो नेहमीच माझ्यावर लक्ष ठेवत असे. मी त्याच्या गालावर जोरात थाप मारली आणि त्याला सांगितले की मला स्पर्श करण्याचा प्रयत्नही करू नको. ही थप्पड त्याच्या तोंडावर नाही तर त्याच्या अहंकारावर लागली. मी तिथून मागे वळणार होते तेव्हा तो मला म्हणाला, थांब, मी लवकरच तुझ्याकडून त्याचा बदला घेईन. मी त्याला काहीही बोलले नाही आणि मी तिथून मागे वळून माझ्या खोलीत आले आणि खूप रडू लागले. माझ्या नंदेचा पती या घरात असल्यापासून मला नेहमीच माझ्या इज्जतीची काळजी वाटत असे. तो कधी आणि कोणत्या वेळी माझ्याकडून सूड घेईल याची मला भीती वाटत होती. त्याच रात्री मी गाढ झोपेत होते तेव्हा अचानक स्टोअर रूमचा दरवाजा वाजला. मला वाटले की माझ्या सासूबाई इथे काही कामासाठी आल्या असतील. मी कुरकुर करत उठले की या घरात मला रात्रीही कोणी आराम करू देत नाही आणि झटक्याने दार उघडले तर गौरीचा पती दारात उभा असल्याचे पाहून मी थक्क झाले. मी दार बंद करणारच तेवढ्यात त्याने दार धरले आणि म्हणाला, काय करतेस? बघ, मला तुझ्याबद्दल सहानुभूती आहे. तुझा नवरा जाऊन बसला आहे, त्याला तुझी काळजी नाही, पण मला तुझी खूप काळजी आहे. तुझे सौंदर्य माझ्या मनाला भुरळ घालत आहे. मला एकदा आनंदी कर, मग तुला कशाचीही गरज भासणार नाही. हे लोक तुझा आदर करतील आणि तुला तुझ्या नवऱ्याची आठवणही येणार नाही. या घरात माझा खूप प्रभाव आहे. मी तुझी सर्व प्रकारे काळजी घेईन. मी त्याला आठवण करून दिली की मी तुला सकाळीच चापट मारली होती. तुझ्या चेहऱ्यावरून त्याचे डाग अजूनही गेलेले नाही आणि तुला दुसऱ्या गालावरही चापट खायची आहे का? तो म्हणाला, बघ, मी जे सांगतो ते मान्य कर, नाहीतर मी तुला जबरदस्तीही करू शकतो. त्याचे बोलणे ऐकून मी डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होते. तो अगदी बरोबर बोलत होता. तो माझ्यावर सहजपणे स्वतःला लादू शकला असता. मी त्याच्यासमोर हात जोडू लागले की कृपया येथून निघून जा. तो म्हणाला की बघ, जर तू आनंदाने सहमत झालीस तर ती खूप चांगली गोष्ट आहे. जर तू सहमत झाली नाहीस तर तुला खूप वाईट परिणाम भोगावे लागतील. मी आता जात आहे, पण मी पुन्हा येईन, असे म्हणत तो तेथून निघून गेला. मी लगेच स्टोअर रूमचा दरवाजा आतून बंद केला आणि बेडवर येऊन रडू लागले आणि विचार करत होते
की योगेशला माझी अजिबात काळजी नाही का? तिथे गेल्यानंतर तो मला कसा विसरू शकतो? आता मला प्रत्येक रात्र माझा अब्रू गमावण्याच्या भीतीने घालवावी लागत होती. संजयच्या या कृत्यांना मी खूप कंटाळले होते. एके दिवशी मी शांतपणे गौरीकडे तिच्या पतीबद्दल तक्रार करण्याचा प्रयत्न केला. कारण आता मी माझ्या सर्व रात्री जागे राहून आणि माझे दिवस घरकामात घालवत होते. देवाने रात्र निर्माण केली आहे जेणेकरून माणूस विश्रांती घेऊ शकेल, पण माझ्यासाठी रात्र आता माझ्या सन्मानाचे रक्षण करण्याची वेळ बनली होती. मी पुन्हा पुन्हा दार तपासत असे की स्टोर रूमचा दरवाजा व्यवस्थित बंद आहे की नाही. असे होऊ शकते की चुकून दार उघडे राहिले आणि संजय खोलीत येईल आणि माझ्याशी काहीतरी चुकीचे करेल. म्हणून मी तिला सांगितले की मी तुझ्याशी खूप महत्त्वाची चर्चा करण्यासाठी आले आहे. ती माझ्या बेडवर माझ्या जागी बसली होती, जो बेड पूर्वी माझा होता. ती बेडच्या काठावर पाय ओलांडून टेकली होती आणि हातात मोबाईल फोन घेऊन तिने माझ्याकडे पाहिलेही नाही. तिचे लक्ष फक्त तिच्या मोबाईल फोनवर होते. तिने माझ्या विधानाला कठोर स्वरात उत्तर दिले. मी म्हणाले की तुमचा भाऊ इथे नाही, तो या गोष्टीचा फायदा घेत माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. मी हे नुकतेच बोलले होते. तेव्हा अचानक गौरीने तिच्या मोठ्या डोळ्यांना माझ्यावर रोखले आणि अचानक उभी राहिली. तिने माझे केस धरले आणि म्हणू लागली, अरे बाई, माझ्या नवऱ्यावर काहीही आरोप केले तर विचार कर. ती खूप जोरात ओरडत होती. त्यामुळे माझे सासू सासरेही खोलीत आले. माझे सासरे म्हणू लागले, अरे तू काय करतेस? तिला सोडून दे. यावर गौरी म्हणाली, बाबा, तुम्हाला माहीत नाही, ती तुमच्या जावयाला दोष देत आहे. तिचे स्वतःचे चारित्र्य चांगले नाही. ती स्वतःच्या नवऱ्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि ती माझ्या नवऱ्याला दोष देत आहे. मी जोरजोरात ओरडत होते, प्लीज मला सोडून दे. माझ्या सासूबाईंनीही मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. ती म्हणाली की तिचे चारित्र्य चांगले नाही आणि ती इतरांवर दोषारोप करते. माझ्या सासूबाई म्हणाल्या, चल गौरी, आज हे प्रकरण संपवूया. तिचे डोके भिंतीवर आपटूया. तिने माझ्या मुलाला खूप त्रास दिला आहे. आम्हाला वाटलं होतं की ती चांगला हुंडा आणेल, पण तिने साधे कपडे आणि स्वस्त फर्निचर आणले. जर तू चांगला हुंडा आणला असतास तर या घरात तुला मान मिळाला असता. गौरीने माझे केस आणखीनच घट्ट पकडले आणि मला ढकलणार इतक्यात माझ्या सासऱ्यांनी तिला थांबवले आणि म्हणाले, काय करतेस बेटा, तिला सोडून दे. माझ्या सासऱ्यांनी मला तिच्यापासून सोडवले आणि मला खोलीत जाण्यास सांगितले. सहसा माझे सासरे माझ्या बाबांबद्दल कधीच बोलत नसत, पण आज त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले की इथे माझ्यासोबत खूप वाईट गोष्टी घडतात. म्हणूनच त्यांनी मला वाचवले. माझे सासरे त्यांच्या पत्नीसमोर कधीच काही बोलत नसत, पण कधीकधी त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटले तर ते त्यांच्या पत्नीला अडवत असत. यामुळेच माझ्या सासूबाई त्यांच्यासमोर कमी गोंधळ घालत असत. गौरीने माझ्या केसांना इतके घट्ट धरले होते की माझे डोके दुखत होते. मला माझ्या आयुष्याचा कंटाळा येत होता. मी काय होती आणि इथे आल्यानंतर काय घडले याचा तिरस्कार वाटत होता. योगेशसारख्या व्यक्तीशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली. तो विसरला होता की मी त्याची पत्नी आहे. त्याच्या पत्नीवर त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडून किती अत्याचार होत आहेत हे त्याला का कळत नाही. त्याच्यामुळे मी हे सर्व सहन करत होते, कारण मला एक आशा होती, एक अपेक्षा होती की एक दिवस माझा नवरा बदलेल आणि मला स्वीकारेल. पण आता पुरे झाले होते. मी त्याची वाट पाहत होती. जर तो माझ्यावर प्रेम करत असता तर तो नक्कीच परत आला असता. शेवटी असे काय काम होते जे पूर्ण होत नव्हते? असो, त्यांना मी सुरुवातीपासूनच आवडत नव्हते. त्यांनी मला खुल्या मनाने स्वीकारले नाही. मी इथून कुठे जाऊ? मी इथून कसे पळून जाऊ? मला काहीही समजत नव्हते, कारण आता मला इथे राहणे खूप कठीण होत चालले होते. माझ्या आयुष्यातील 7 महिने मी माझ्या सासरच्या लोकांचे अत्याचार सहन करत इथे घालवले होते. त्यामुळे मी हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता. माझे सासरचे लोक माझ्यावर कडक नजर ठेवत होते आणि मला कुठेही जाऊ देत नव्हते. त्यांना भीती होती की जर मी येथून पळून गेले
आणि माझ्या पालकांना हे लोक माझ्याशी कसे वागले याबद्दल सांगितले तर, आणि जर माझ्या कुटुंबातील सदस्यांनी काही कारवाई केली तर ही कारवाई या लोकांना महागात पडेल. पण माझ्या सासूबाई नेहमी घराच्या दाराला एक मोठे कुलूप लावत असत. मी खूप वेदना सहन करत होते आणि मग तो दिवस आला जेव्हा माझ्यासोबत आणखीनच वाईट घडणार होते. त्याच रात्री जेव्हा संजय घरी आला आणि त्याच्या पत्नीने त्याला सांगितले की वहिनी आज तुझ्यावर आरोप करत होती, तेव्हा त्याने माझ्याकडून बदला घेण्याचे ठरवले. रात्री सर्वजण झोपी गेल्यावर तो संतापला आणि खोलीचा दरवाजा ठोठावू लागला. मला समजले होते की तो तोच आहे, म्हणून मी दार उघडले नाही. मी घाबरली आणि खोलीतच बसून राहिली. पण तो ओरडत होता, दार उघड. तू माझ्या बायकोकडे माझ्याबद्दल तक्रार करून चांगले केले नाही. तिने तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. हे चांगले झाले. तो इतका ओरडत होता की मी घाबरले. तो म्हणाला की जर तू दार उघडले नाही तर तुझ्यासोबत काहीतरी खूप वाईट होईल आणि जर तू ते उघडलेस तर कदाचित तू वाचू शकते. मला वाटले की मी दार उघडावे, म्हणून मी दाराकडे गेले. माझ्या चेहऱ्यावरील घाम पुसला आणि मी दार उघडताच त्याने मला खोलीत ढकलले आणि माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी जोरात ओरडत होते जेणेकरून कोणीतरी मला मदत करायला येईल आणि त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी सर्व काही करताना दिसेल. पण तसे झाले नाही. कदाचित हे सर्व लोक खूप गाढ झोपेत होते. मी खूप रडत होते आणि त्याच्यापासून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होते. तो वारंवार रागाने बडबडत होता की आज मी तुला सोडणार नाही. त्या दिवशीच्या थप्पडचा आणि आजच्या तक्रारीचा बदला मी तुझ्याकडून घेईन. तो मला बेडवर टाकून माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. मी बेडजवळ ठेवलेला ग्लास उचलला आणि माझ्या सर्व शक्तीनिशी तो त्याच्या डोक्यावर मारला. तो डोके धरून खाली बसला आणि मोठ्याने ओरडू लागला. इथे मला खूप चांगली संधी मिळाली. मी लगेच धावत माझ्या सासूबाईंच्या खोलीत गेली. ते अजूनही झोपले होते. मी त्यांच्या खोलीतून घराच्या दाराची मोठी चावी पटकन उचलली. जेव्हा माझ्या सासूबाईंना कोणीतरी खोलीत धावत येत असल्याचा आवाज ऐकू आला, तेव्हा त्या उठून बसल्या आणि ओरडू लागल्या, अरे कुठे जात आहेस, काय करत आहेस? पण मी हा संपूर्ण खेळ फक्त 1 मिनिटात संपवला. चावी घेऊन मी ताबडतोब दारापाशी पोहोचली. कुलूप उघडले आणि रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडली. घराबाहेर पडल्यानंतर मी फक्त धावत होती. माझे नशीब काय असेल, कोणी माझ्या मार्गात येईल की नाही हे मला माहीत नव्हते. मी इकडे तिकडे पाहिले नाही आणि त्या घराशी असलेले सर्व संबंध संपवून मी धावत धावत माझ्या आईच्या घराच्या दाराशी पोहोचली. रात्रीचे सुमारे 2 वाजले होते. मी जोरात दार वाजवले. मी फक्त रडत होती आणि माझ्या चेहऱ्यावरील घाम पुन्हा पुन्हा पुसत होती. माझ्या पायात चप्पलही नव्हती. मी मोठ्या कष्टाने तिथून पळून आली. माझा सन्मान आणि जीव वाचवण्यासाठी मी हे सर्व घाईघाईत केले. पण मी माझ्या आईच्या घरी पोहोचले. दार जोरात ठोठावण्याचा आवाज ऐकून माझे वडील काळजीत पडले आणि दार उघडण्यासाठी आले. मला पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांना आश्चर्य वाटले की मी इतक्या उशिरा आणि अशा परिस्थितीत इथे काय करत आहे. त्यांनी मला लगेच घरात नेले आणि आतून दरवाजा बंद केला. त्यांनी मला मिठी मारली आणि विचारू लागले की बेटा काय झाले. आईही उठली आणि माझा भाऊ आणि बहिणीही उठल्या. मी इतकी रडली की माझे भानच गेले. मग मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना तिथे घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. माझ्या आईवडिलांना खूप वाईट वाटले की त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. ते म्हणाले की बेटा, आम्हाला माहीत नव्हते की तुझ्यासोबत असे होईल आणि आम्ही तुझ्या सासूकडे अनेकदा गेलो होतो. तिने आम्हाला तेच सांगितले की तू खूप आनंदी आहेस. तुला आम्हाला भेटायचे नाही. तुला भेटायला वेळ नाही. आम्हाला वाटले की आमची मुलगी तिच्या सासरच्या घरात व्यस्त झाली आहे आणि आनंदी राहू लागली आहे. म्हणूनच आम्ही पुन्हा तुझी विचारपूस करण्यासाठी गेलो नाही. पण आम्हाला माहीत नव्हते की ते इतके वाईट लोक आहेत. बाबा म्हणाले, काळजी करू नकोस मुली. उद्या सकाळी पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्या सासरच्यांविरुद्ध तक्रार दाखल करेन. मी म्हणाली, नाही बाबा,
काहीही करू नका. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. माझ्यासोबत खूप वाईट घडले आहे. मला आता माझी बदनामी करायची नाही. जर लोकांना कळाले तर सगळे माझ्याबद्दल वाईट विचार करतील. मी आता तुमच्याकडे आली आहे. मला परत त्या लोकांकडे पाठवू नका. माझ्या पालकांनी मला वचन दिले आणि सांगितले की तू आता आमच्याकडे आली आहेस. तू सुरक्षित आहेस आणि आता कोणीही तुला काहीही बोलू शकत नाही. मला इथे येऊन पूर्ण आठवडा झाला होता. माझ्या सासरच्या लोकांकडून विशेष प्रतिक्रिया आली नाही. मी अजूनही माझ्या पतीची कायदेशीर पत्नी होते आणि त्याच्या बंधनात बांधलेली होते. पण आता मला वाटले होते की ज्या बंधनाने मला कधीही कोणत्याही प्रकारे फायदा झाला नाही, ज्या पतीने कधीही माझ्या आनंदाचा विचार केला नाही आणि जो मला सोडून गेला, त्याच्यासोबतच्या माझ्या नात्यापासून मलाही काहीच आशा नाही. पण आता मला माझ्या आयुष्यात पुढे शिक्षण घ्यायचे होते. मी ठरवलं होतं की मी माझा अभ्यास चालू ठेवेन. मी यशस्वी होईन. मी नोकरी करेन. मी माझ्या आईवडिलांना आधार देईन. आता पुरे झाले. मी माझ्या सासरच्या लोकांचे अत्याचार सहन केले. मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू लागली. मी माझ्या मनातून सर्व समस्यांचे ओझे काढून टाकले. आता माझे एकच ध्येय होते की मी स्वतःसाठी जगेन. आता मला माझ्या नवऱ्यात सुधारणा होईल की नाही याची काळजी नव्हती. माझ्या सासरच्यांनीही माझ्याकडे वागे वळून पाहिले नाही. मी दिवस रात्र कष्ट केले आणि इतके कष्ट केले की मला कशाचीही पर्वा नव्हती. यावेळी माझ्या पालकांनी मला स्वातंत्र्य दिले आणि म्हणाले की तू मन लावून अभ्यास कर. आम्ही तुला आता थांबवणार नाही. आमच्यामुळे तुझ्यावर खूप अन्याय झाला आहे. माझ्यासोबत जे काही घडले त्यासाठी ते स्वतःला दोष देत होते. देवाच्या कृपेने कालांतराने मी यश मिळवले आणि मग एक वेळ अशी आली जेव्हा मला सरकारी नोकरी मिळाली. मला एका सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली, जिथे मी माझे काम परिश्रमपूर्वक करू लागली आणि तिथे माझा पगारही खूप चांगला होता. मी स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि चांगले पैसे कमावू लागली. मी ज्या शाळेत काम करायचे त्या शाळेचे मुख्याध्यापक खूप चांगले व्यक्ती होते, जे नेहमी माझ्या गुणांचे कौतुक करायचे. मी ऐकले होते की त्यांची पत्नी वारली आहे. कधीकधी त्यांची मुलेही त्यांना भेटण्यासाठी शाळेत येत असत. मी पाहिले की त्यांची मुले खूप गोंडस होती. एके दिवशी मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मुलांना माझा स्वभाव खूप आवडला. म्हणूनच जेव्हा जेव्हा ते शाळेत यायचे तेव्हा ते मला नक्कीच भेटायचे. ती मुलं आली की मला खूप बरं वाटायचं. मी त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवायचे आणि त्यांची काळजी घ्यायचे. हे सर्व पाहून मुख्याध्यापक कुणाल पाटील खूप आनंदी असायचे. एके दिवशी त्यांनी मला सांगितले की माझी मुले इथे अनेक वेळा आली आहेत, पण त्यांना तुमच्या इतके कोणत्याही शिक्षकाशी प्रेम झाले नाही. माझी मुले घरी जातात आणि तुमची प्रशंसा करत राहतात की तुम्ही खूप छान व्यक्ती आहात आणि माझ्या मुलांची काळजी घेतात. मी म्हणाली की सर, मला मुले खूप आवडतात. मी इथेही मुलांसोबत मिसळत राहते. त्यांना माझ्याबद्दलची ही गोष्ट खूप आवडली. एके दिवशी माझ्या सासरच्यांच्या शेजारी राहणारी एक बाई शाळेत आली. जेव्हा तिने मला इथे काम करताना पाहिले तेव्हा तिला आश्चर्य वाटले. तिने मला विचारले, तू योगेशची बायको आहेस ना? मी म्हणाली, नाही, मी त्या माणसाला ओळखत नाही. माझा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. ती म्हणाली की आम्हाला माहिती आहे की योगेश तुझ्याशी खूप वाईट वागला, कारण काही दिवसांपूर्वी तुझ्या सासरच्या घरात खूप गोंधळ झाला होता, ज्यामुळे संपूर्ण सत्य शेजारच्या लोकांसमोर आले. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली की तुम्हाला काय म्हणायचे आहे? यात कसला गोंधळ? ती म्हणाली की पोलीस संजयला अटक करायला आले होते. तो कॉलेजच्या बाहेर मुलींना छेडायचा. त्याचे दुष्कृत्य उघडकीस आल्यानंतर तुझ्या सासूने तिच्या मुलीला घटस्फोट दिला आणि पोलिसांना सांगितले की तो आमच्या घरातील सुनेवरही लक्ष ठेवतो. काही वेळाने तुझा नवराही परत आला. खरं तर तो त्याच्या कामासाठी बाहेर गेला नव्हता. परिसरातून एक बातमी समोर आली आहे की तो लखनौला गेला होता आणि त्याने लग्न केले होते आणि तिथे तो त्याच्या नवीन पत्नीसोबत राहत होता. पण त्याची नवीन पत्नी खूप हुशार निघाली.
आणि ती मुलगी त्याच्यासोबत काम करते आणि पैसे देखील कमवते आणि ती त्याची सिनियर देखील आहे. या लोभामुळे योगेशने तिच्याशी लग्न केले. पण जेव्हा त्या मुलीला कळाले की योगेश आधीच विवाहित आहे, म्हणून तिने त्याच्याविरुद्ध खटला दाखल केला आणि त्याच्यापासून सुटका करून घेतली. त्या मुलीला घटस्फोट दिल्यानंतर तो घरी परतला आणि त्याला तुझ्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती मिळाली आणि त्याला त्याची चूक कळाली आहे. त्या महिलेचे म्हणणे ऐकल्यानंतर मी मान हलवली आणि म्हणाले की ठीक आहे, मला याबद्दल काहीही बोलायचे नाही. ती बाई तिच्या मुलाची फी भरण्यासाठी आली होती आणि जेव्हा ती माझ्यापासून दूर गेली तेव्हा मी पाहिले की प्राचार्य कुणालही तिथे उभे होते आणि त्यांनी त्या बाई आणि माझ्यातील सर्व संभाषण ऐकले होते. माझी संपूर्ण कहाणी जाणून घेतल्यानंतर त्याने मला सांगितले की मला वाटले की तू विवाहित नाहीस, पण आज मला कळाले की तुझी खूप वेदनादायक कहाणी आहे. मी त्यांना काहीही न बोलता माझ्या घरी परतले. 2-3 दिवस गेले आणि माझ्या दारावर थाप पडली. मी दार उघडायला गेले तर योगेश दारात उभा होता. त्याला पाहून मला राग आला. तो माझ्यासमोर हात जोडून माफी मागू लागला आणि म्हणाला, कृपया मला माफ कर. मला माहीत आहे की माझ्या कुटुंबातील सदस्यांनी तुझ्यासोबत खूप वाईट केले आहे, पण मला याबद्दल काहीही माहीत नव्हते. मी तिथे माझ्या कामात खूप व्यस्त होतो. त्याचा चेहरा पाहून मला त्याचा खूप राग आला. मी मागे वळून त्याच्या तोंडावर थाप मारली. तो तिथेच गालाला हात लावून उभा राहिला. मी म्हणाली, आज इतक्या वर्षांनी तुला माझी आठवण येते. तू इथे कशाच्या आधारावर आला आहेस? मला उत्तर दे. तो म्हणाला की तू माझी बायको आहेस. मी तुझ्याशी लग्न केले होते. मी म्हणाले, तुला इतक्या वर्षांनी तुझ्या बायकोची आठवण आली. जेव्हा मी तुझ्या घरात राहत होते तेव्हा तू माझा आदर केला नाहीस. तुला माहिती आहे की मी माझी इज्जत वाचवण्यासाठी तिथे दररोज रात्र कशी घालवली. तिथे तुझ्या कुटुंबातील सदस्यांनी दिलेला सर्व त्रास मी कसा सहन केला. फक्त एक दिवस तू मला स्वीकारशील आणि मी तुझ्यासोबत आनंदी आयुष्य जगू शकेल. आणि तुला असं वाटतं का की हात जोडून माझ्यासमोर अशी माफी मागून तू माझ्या नजरेत चांगला होशील? असं वाटतंय की मला तुझं वास्तव माहीत नाही. तू त्या काम करणाऱ्या मुलीशी दुसऱ्यांदा लग्न केलं. तुला कळलंय की मीही नोकरी करते आणि पैसे कमावते, म्हणून तू विचार केलास की तू येऊन माझी माफी मागावीस आणि मी सगळं ठीक करेन. आता काहीही बरोबर होणार नाही. मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे. मी तुझ्याशी असलेले सर्व संबंध संपवत आहे. तो रडू लागला आणि म्हणू लागला की कृपया माझे ऐक. कृपया मला माफ कर. त्याचा आवाज ऐकून माझा भाऊ आणि वडीलही दाराशी आले. त्यांनी त्याला तिथून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला, पण तो त्याच्या पत्नीला सोबत घेतल्याशिवाय येथून जाणार नाही यावर ठाम होता. माझ्या परिसरातील लोकही जमले आणि सर्वांनी मिळून पोलिसांना बोलावले. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मी पोलिसांना सगळं काही सांगितलं. काही दिवसांनी माझा त्याच्याशी घटस्फोट झाला आणि आता मी माझे काम मनापासून करत होते. माझ्या कमाईमुळे माझ्या आईवडिलांच्या घराची परिस्थितीही सुधारू लागली. जरी माझा घटस्फोट झाला असला तरी मला कोणताही पश्चाताप नव्हता, कारण मी पहिल्यांदाच एक चांगला निर्णय घेतला होता. जसा जसा वेळ जात होता तसे तसे मला लक्षात आले की मुख्याध्यापक कुणाल नेहमीच माझ्यावर खुश होते. त्यांची मुले आता माझ्यासाठी दररोज शाळेत येऊ लागली होती. शाळेतून सुटल्यानंतर ते इथे यायचे, माझ्याशी गप्पा मारायचे आणि खेळायचे. मी त्यांना स्वतःच्या हाताने खाऊ घालत असे, कारण मला माहीत होते की त्या मुलांना आईचे प्रेम मिळत नाही. पण मुख्याध्यापक कुणाल यांना हे चांगलेच समजले. त्यांनी मला सांगितले की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तुला माझ्या आयुष्याचा भाग व्हायला आवडेल का? त्यांचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले, पण मला लग्न करायचे नव्हते. मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला आणि म्हटले की हा विचार तुमच्या मनात कसा आला? तो म्हणाला की मला हे नको आहे, पण माझ्या मुलांना हे हवे आहे. माझ्या पत्नीच्या निधनानंतर सर्वांनी मला पुन्हा लग्न करायला सांगितले, पण माझ्या मुलांसाठी मी पुन्हा लग्न करू शकलो नाही. ती दुसरी बाई माझ्या मुलांशी कशी वागेल हे मला माहीत नव्हते.
पण मग मी तुला भेटलो. तू माझ्या मुलांसोबत किती चांगली राहतेस आणि त्यांच्याशी किती चांगले वागतेस हे मी पाहिले. आणि तुझी कहाणीही माझ्यासारखीच आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न कर. एकदा मी मुख्याध्यापक कुणालच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि मी तिथून निघून आले. मला पुन्हा कोणत्याही बंधनात अडकायचे नव्हते. मी काही दिवस शाळेतही गेली नाही आणि त्यानंतर त्यांची मुले आमच्या घरी आली. कदाचित त्याच्या मुलांना समजले असेल की त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आनंदासाठी माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मुलांनी सांगितले की आम्ही आमच्या वडिलांच्या वतीने तुमची माफी मागतो, पण आम्हालाही तुम्ही आमच्या वडिलांशी लग्न करावे असे वाटते. ती दोन्ही मुले माझ्या घरी बसून याबद्दल बोलत होते, जे माझ्या पालकांनीही ऐकले. जेव्हा ही बाब त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी मला खूप समजावून सांगितले आणि यावेळी आम्ही तुझ्यावर दबाव आणणार नाही असे सांगितले. आम्ही तुला फक्त एवढेच समजावून सांगू की जर मुख्याध्यापक साहेब चांगले व्यक्ती असतील तर तू त्यांना निवडू शकते. मला काय करावे हे समजत नव्हते, कारण कुणाल खरोखरच चांगले व्यक्ती होते. त्यांची निष्पाप मुले माझ्या उत्तराची वाट पाहत होती. ते म्हणाले होते की शेवटी आमच्या वडिलांमध्ये काय कमतरता आहे की तुम्ही त्यांना कोणतेही उत्तर दिले नाही. मग बराच वेळ विचार केल्यानंतर मी त्यांना सांगितले की तुमच्या वडिलांमध्ये कोणतीही कमतरता नाही आणि मी त्यांच्याशी लग्न करण्यास तयार आहे. ही बातमी ऐकून मुलांनी आनंदाने उड्या मारल्या आणि मग माझे लग्न मुख्याध्यापक कुणालशी झाले. मी त्याच्या घरी आली. मी त्यांच्या मुलांना खूप प्रेम दिले. अशा प्रकारे या मुलांना आईचे प्रेम मिळाले आणि माझे घर पुन्हा स्थिरावले. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, पुढील अपडेट सर्वात आधी मिळण्यासाठी नोटिफिकेशन बेल दाबा. धन्यवाद.